काँग्रेस कमिटी सांगली शहर काँग्रेस कमिटीच्या नूतन अध्यक्षपद ग्रहण समारंभासाठी विश्वजित कदम, खासदार विशालदादा पाटील, काँग्रेस कमिटी अध्यक्ष विक्रम सावंत, सिकंदर जमादार, जितेश कदम, मंगेश चव्हाण, अयाज नायकवाडी, करीम मेस्त्री, सुभाष खोत, मालन मोहिते, अजित ढोले, प्रमोद सूर्यवंशी, राजेश नाईक तसेच इच्छुक उमेदवार उपस्थित होते। या पदग्रहण कार्यक्रमावेळी खासदार विशालदादा पाटील, विश्वजित कदम, विक्रम सावंत, राजेश नाईक यांचा सत्कार करण्यात आला। या पदग्रहण कार्यक्रमावेळी खासदार विशालदादा पाटील म्हणाले, एक संपणे आपण या ठिकाणी जातोय, कारण जी जातीवादी शक्ती या महाराष्ट्रात आता राज्य करते, देशावर राज्य करते, त्याला पराभूत करायची जबाबदारी, देशात पराभूत करायची जबाबदारी, राज्यात पराभूत करायची जबाबदारी ही आपल्यावर आहे। सुरुवात सांगलीने केली पाहिजे। स्वातंत्र्य लढाई वसंतदादांनी सुरुवात केली, देश स्वतंत्र झाला। ह्या भाजपपासून स्वतंत्र ह्या देशाला करायचं असलं तर सांगलीतनं ही मशाल पेटली पाहिजे। ही मशाल पेटण्याची जबाबदारी विश्वजित कदमांच्या खांद्यावर आपण सगळ्यांनी मिळून दिलेली आहे। आणि म्हणून ह्या सांगली शहरात बाळासाहेबांनी निवडलेला अध्यक्ष झालेला आहे। कुणी काय गैरसमज करू नये। कुणाचा असते पेपरला कधी कधी बातम्या ह्याची त्याची काही झालेलं नाही। कुणाला काय गैरसमज असेल, काहीतरी बाबा मध्ये माचीस टाकू किट काडी टाकू पडणार नाही। ही आम्ही दोघं एवढे एकजीव झालेलो आहे, तर कुठला निर्णय कसा झाला तो आम्ही दोघं मिळूनच घेतो। कोण वर आणि कोण खाली नाही, एक संघपणे हीच अपेक्षा आमची कार्यकर्त्यांकडे आहे। आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, खालीपर्यंत उमेदवारी एकाला मिळेल, 3 लोक नाराज होतील। आज सत्तेत जाणं गरजेचं आहे। हा जिल्हा, हे शहर हे काँग्रेसच्या विचाराचं आहे हे दाखवण्याची गरज आहे। म्हणून आपण एक संघ आलेलो आहे। राजेश नाईक, तुम्हाला ही खूप मोठी संधी ह्या ठिकाणी, तुमच्याबद्दल आमच्या सगळ्यांची नाराजी आहे। मधल्या काळात जरा इथे तिथं भरकड होता, हे आमचं आम्हीच म्हटलं पाहिजे, पुन्हा बाळासाहेब सगळं स्पष्ट बोलता येत नाही। आता तुम्ही परत आपल्या आपल्या ह्या किल्ल्यात आलेला आहे, आपला गड आहे। हा खंड भागात आपली काँग्रेस कमिटी आहे, तुम्ही ह्या भागातले आहात आणि ही आपला बालेकिल्ला आहे। आणि त्यामुळे ह्या बालेकिल्ल्यात तुम्ही बसून ह्या महापालिकेवर झेंडा काँग्रेसचा लावायची जबाबदारी तुमच्यावर आहे। तुम्ही समर्थन करा, सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळून न्या, सगळ्यांचे एकत्र काम करा असं विनंती करतो। आता फक्त तुम्हाला दोघा नेत्यांना मी एकच आश्वासन देतो इथं की येणारे काळ हा बिकट काळ आहे। काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी सर्व प्रयत्न करेन आणि सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करण्याची मनोकामना व्यक्त करतो। आणि तुम्ही जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्याला कुठेही गालबोट लावून देणार नाही एवढेच ग्वाही देतो की चुकून काही गोष्टी बाबतीत दुर्दैवाने काही गुन्हा अन्याय झाला असेल तर येणाऱ्या काळात त्यांना न्याय 100% देण्याची भूमिका मी आणि विशालजी पार पाडू, एवढाही विश्वास आणि तुम्हाला देतो। आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही म्हणाला की तेल फक्त आमच्या गाडीत टाका, मी तेलाचा डब्बाच घेऊन आलो, तुम्ही काळजी करू नका। आणि म्हणून या ठिकाणी ही निवडणूक तुम्ही तेलाची चिंता करू नका हो, या ठिकाणी पेट्रोल पंप उभं केले। आणि म्हणून सांगायचा हेतू असा आहे, निर्भयपणे चांगल्या विचाराने ताकदीने आपल्याला ही निवडणूक लढायची। पण ही लढत असताना पहिलं सगळ्या उमेदवारांनी हे पण मोजमापन केलं पाहिजे की नेमकं आपल्या प्रभागात आपलं किती बल आहे। कारण अनेक लोक जोशमध्ये म्हणतात आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे, आम्हाला निवडणूक लढायची। मागच्या 5 वर्षात जो त्या प्रभागामध्ये लोकांमध्ये राहिलेला उमेदवार आहे त्यालाच उमेदवारी दिली जाईल हे लक्षात ठेवा। कारण जर तुम्ही लोकांमध्ये 5 वर्ष राहून जर सुखदुःखात सहभागी झाली नाही, तिथल्या विकास कामांमध्ये तुम्ही सहभागी घेतला नसेल, तर मग तुम्ही कुठल्या तोंडाने जाऊन निवडणुकीमध्ये लोकांची मतं मागणार ह्याचा आत्मपरीक्षण विचार तुम्ही केला पाहिजे।